माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे पुतणे अभुदय मेघे यांचा काल मुंबईमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजलेली आहे। नेमका काय म्हणून प्रवेश घेतला आपण त्यांच्याशी थेट आपल्या सोबत अभुदय मेघे आहेत। दादा काय सांगाल, नेमका एकाएकी हा प्रवेश नेमका कशासाठी गेले होते, नेमका काय घडलं? नाही, एकाएकी नाही। मी इतके वर्ष झाले सामाजिक आणि राजकीय वर्तुळात काम करत आहे, पण मी कधी राजकीय पक्षात कुठल्याही नव्हतो। मी सामाजिक क्षेत्रातच काम करत होतो आणि आयुष्याच्या एका वळणावर असं विचार आहे की आपण प्रत्यक्ष राजकारणात, निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय व्हावं आणि म्हणून मी सर्वप्रथम तर माझ्या पदाचा राजीनामा दिला, संस्थात्मक पदाचा। आणि मग जेव्हा विचार केला की आपल्याकडे दोन विचारसरणी आहे, एक उजवी विचारसरणी आहे, एक उदारमतवादी विचारसरणी आहे आणि आमच्या वडिलांचाही विचार, माझी जी विद्यार्थी दशेतली कारकीर्द, याचा जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं की आपल्याला गांधींच्या विचाराशी जुळणारा आणि उदारमतवादी असा जो पक्ष आहे त्या काँग्रेस विचारसरणीच्या पक्षामध्ये आपण प्रवेश घ्यावा आणि तिथून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करावी। म्हणून मी त्या काँग्रेस पक्षामध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश घेतला। माजी खासदार दत्ताजी मेघे यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे, ते दोनदा या ठिकाणी लोकसभेचे खासदार राहिले। अशातच राजकीय वर्धा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा त्यांचा वाटा असतो। अशा याच्यात त्यांना सोडून काँग्रेसमध्ये येणे नेमकं त्यांच्याकडनं काय पाठिंबा होता का, किंवा नेमकं त्यांचा काही सपोर्ट यामध्ये आहे का असं जनतेला वाटतं? काय सांग? नाही, पूर्णतः नाही। माननीय मेघे साहेबांची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे, जो 50 वर्षाची त्यांची राजकीय कारकीर्द आहे आणि त्यांचा अनुभव खूप मोठा आहे। पण त्यांनी एक ठाम भूमिका घेतली आहे की ते भारतीय जनता पक्षासोबतच आहे आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की मला माझा राजकीय याचा जेव्हा सुरुवात करायची होती, म्हणून मला जे मनाला पटलं, माझ्या हृदयाला पटलं, जो माझ्या जवळचा विचार वाटला, म्हणून मी। आणि मला वाटतं राजकीय जीवनामध्ये त्यांचा राजकीय विचार तो त्यांचा ठाम आहे, ते त्यांच्या विचारावर आहे, त्याच्याबद्दल कोणाचं काही ऑब्जेक्शन नसावं आणि माझंही नाही आहे। मी माझ्या विचारावर ठाम आहे, ते त्यांच्या विचारावर ठाम आहे। त्यांची पक्षाबद्दलची बांधिलकी ही 100% आहे। मी नव्याने आता राजकीय जीवन सुरू करतो आहे आणि मी खात्री देतो की मीही या पक्षाची बांधिलकी माझी 100% राहील। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की याच्यात कुठेही व्यक्तिगत कटुता किंवा व्यक्तिगत वाद न राहावा, माझ्याकडनं तर आयुष्यात कधीच राहणार नाही। त्यांच्याशीच नाही तर माननीय सागर भाऊ असो, माननीय समीर भाऊ असो, या कोणाशीच व्यक्तिगत असता कुठलंही कटुता किंवा कुठलंही हे नाही। ते त्यांच्या विचारात ठाम आहे आणि त्यांची राजकीय भूमिका आहे ना, आणि प्रत्येकाला लोकशाहीमध्ये राजकीय भूमिका घेण्याची परवानगी असते आणि ते त्यांच्या विचारावर ठाम आहे। त्याच्यामुळे त्यांचा पाठिंबा असण्याची कुठलीच शक्यता नाही। नेमके काही बोलणं झालं का तुमचं मेघे फॅमिलीशी, सागर भाऊंशी असेल किंवा मेघे साहेबांशी असेल, काही बोलणं झालं असेल? नाही, नेमकंच भूमिका नाही झाली। काल माझं माननीय मेघे साहेबांशी बोलणं झालं, पण मी प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करेन, पण त्या संदर्भात हे नाही झालं। पण मला त्यांच्याकडनं निरोप होता की असा कुठलाही विचार असेल तर मात्र तुझी संबंध आमच्या आयुष्यात संपुष्टात येतील। आणि मी हा निर्णय कठीण होता, पण एका विशिष्ट क्षणी जेव्हा आपल्याला एखादी भूमिका घ्यावी लागते, एखाद्या विचाराची जर का आपली वैचारिक निष्ठा ठेवायची असेल तर तेव्हा मला असं वाटतं, म्हणून तो निर्णय थोडा कठोर होता। पण तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल कुठली कटुता नाही आहे, संस्थेच्याबद्दल कुठली कटुता नाही आहे। माननीय मेघे साहेबांनी मला इथे बोलावलं, मला इथे काम करण्याची संधी दिली, माझ्यावर जो विश्वास दाखवला, मला असं वाटतं मी अतिशय प्रामाणिकपणे जे काम या संस्थेच्या प्रती असो, कुटुंब सदस्य असो, मी माझ्या परीने प्रामाणिकपणे पूर्ण केला आणि भविष्यातही माझ्या मनात कुठलीही कटुता येणार नाही याची मी ग्वाही आपला जो देऊ शकतो। सागर भाऊंशी काही बोलणं झालं होतं का या संदर्भात? नाही, प्रत्यक्ष असं बोलणं नाही झालं। फक्त त्यांच्यापर्यंत त्यांच्याकडनं निरोप होता की असं काही मतभेद असल्यास आपल्याला वेगळं व्हावं लागेल एवढी। एक विधानसभा निवडणुका आता तोंडावर होते आहे आणि अशातच तुम्ही उमेदवारी अर्ज मुंबईला दाखल करण्यासाठी गेले होते।
काँग्रेसकडनं उमेदवारी मागणार आहे का, नेमकी कोणत्या मतदारसंघाची मागणार आहे? नाही, मी वर्धा सेलू विधानसभा मतदारसंघासाठीच उमेदवारी मागितली आहे आणि काँग्रेसने जे काही निकष लावलेले आहेत त्या निकषाच्यानुसारच उमेदवारीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करायला मी तयार आहे. मला विश्वास आहे की जे काही निकष पक्ष लावेल, ज्या काही प्रक्रिया, निवड प्रक्रियेमध्ये जे काही प्रक्रिया घडणार आहे त्या प्रक्रियेच्या अंतर्गत उमेदवारी मिळेल असा मला विश्वास आहे. काँग्रेसमध्ये वर्धा विधानसभामध्ये काँग्रेसमध्ये अनेक दावेदार आहे विधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये. अशातच समजा उमेदवारी नाकारली गेली तर अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहे का किंवा बंड करणार आहे का? नाही, मला असं वाटतं सध्या तशी स्थिती येणार नाही, कारण की मला विश्वास आहे की पक्ष हा प्रत्येक उमेदवाराच्या याचा अभ्यास करेल, लोकांच्या भावनांचा विचार करेल आणि मला माझ्या कामावर विश्वास आहे. मी आजपर्यंत जे काही काम या वर्धा जिल्ह्यातील लोकांसाठी काम केलं, मग ते वैद्यकीय असो, सामाजिक असो, आणि मला माझ्या प्रामाणिकपणे काम केलेल्या कामावर विश्वास आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की माझ्या अशा पद्धतीचं कुठल्या प्रकारचं वेळ येईल आणि पक्ष माझ्यावर विश्वास ठेवेल आणि पक्षाला विजयी उमेदवारीची गरज आहे आणि मला माझ्या विजयाबद्दल खात्री आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. नाराजगीचा जर समजा सूर राहिला तर अशाला कसं तुम्ही समजता? नाही, नाराजी लोकांची म्हणता की नेत्यांच्या नाराजीचा मला असं वाटतं ते सुरुवातीचा पहिली प्रतिक्रिया असू शकते, पण नाराजीचं काही कारण नाही, कारण की महाविकास आघाडीकडून अनेकांनी त्याचं स्वागतच केलेलं आहे आणि मला असं वाटतं माझ्या व्यक्तिगत आयुष्यात मी सर्व पक्षीय लोकांशी माझे चांगले संबंध होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणाची माझी ना व्यक्तिगत हे आहे आणि राजकीयदृष्ट्या जे लोक माझ्यासोबत महाविकास आघाडीमध्ये आहे त्यांची नाराजीचं काही कारण नाही आहे. मुंबईमध्ये कोणकोणत्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी संपर्क झाला, काय नेमकं बोलणं? नाही, मग एकदा पक्षप्रवेश घेतल्यानंतर विधिमंडळ पक्षनेते माननीय बाळासाहेब थोरात साहेबांची सदिच्छा भेट घेण्यात आली, त्यांचा आशीर्वाद घेतला. माननीय विरोधी पक्षनेते विजय वडवट्टीवार साहेबांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना फक्त सांगितले की मी पक्षामध्ये पहिल्यांदा माझी राजकीय सुरुवात करतो आहे आणि मी पक्षाच्या विचारधारेशी पूर्ण एकनिष्ठ राहून जी काही जबाबदारी पक्ष देईल, ज्या पद्धतीने मला पक्षात काम करायची संधी मिळेल त्या याच्यात मी पूर्णपणे प्रामाणिकपणे आजवर माझ्या आयुष्यात जसं प्रामाणिकपणे काम केलं तसंच यापुढेही पक्षासाठी पण प्रामाणिकपणे काम करेन, एवढीच त्यांच्यापर्यंत मी ग्वाही देईन. नक्कीच हे होते डॉक्टर अभुदय मेघे यांनी काल काँग्रेसमध्ये जे आहे ते मुंबईमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि पक्षाच्या बड्या नेत्यांना देखील सांगितलं की मी ज्या पद्धतीनं प्रामाणिक काम आतापर्यंत करत आलो त्याच पद्धतीनं पक्षासाठी देखील प्रामाणिक काम करेल अशी माहिती त्यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे. मात्र यांच्या या काँग्रेस प्रवेशामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये एक खळबळ उडालेली आहे. कॅमेरामॅन निखिल सोबत मी मिलिंद आंडे, झी 24 तास वर्धा.